नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। या जर 3 भाज्या असतील तर एकदम छान आणि चवदार अशी भाजी तयार होते आणि फक्त लसणाची फोडणी देऊन मी ही भाजी बनवणार आहे। तर एकदम चवदार आणि टेस्टी होते। आता इथे एक लसूण घेतलेला आहे मी, 2 प्रकारच्या भाज्या घेतल्या इथं। तर शेपू आणि पालक कट करून घ्यायचा आहे आणि चुका तसंच टाकायचं आहे, चुक्याचे पानं बारीक असल्यामुळे। आणि आता पालक पण बारीक कट करून घ्यायचा आहे। तर मी सुरुवातीला भाज्या सर्व धुवून घेतल्यात आणि नंतर आता हे शिजवण्यासाठी मी कट करून घेतलेले आहेत। आता इथे तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। आता हे पाण्यात भिजू घालायचे आहेत अर्धा तास। तर एकदा पाणी काढून टाकायचे याच्यावरचं आणि दुसरं पाणी टाकून बाजूला ठेवायचे। तर मी इथे लसूण सोलून घेणार आहे। तर मी या लसणाच्या 2-4 कुड्या घेणार आहे काढून आणि मोठा मोठा वाटून घ्यायचा आहे, जास्त बारीक पण वाटायचा नाही, अशा पद्धतीने वाटलेला आहे। आता इथे मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत मी, त्याची पण पेस्ट बनवून घ्यायची। आता हे सर्व साहित्य तयार झालेलं आहे। तर कढईत मी 1 गिलास पाणी टाकलेलं आहे गॅसवर। यातच आता तिन्ही पण भाज्या टाकून घेणार आहे मी। आता याच्यातच भिजलेली डाळ आणि शेंगदाणे पण टाकून घ्यायचे। थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणखीन। आता ही डाळ आणि शेंगदाणे याच्यात डाळ आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनिट फक्त शिजवून घ्यायचे, कारण 2-3 पण भाज्या एकदम कवळ्या आहेत आणि लवकर शिजणाऱ्या आहेत आणि डाळ पण भिजलेली आहे आणि शेंगदाणे पण भिजलेले आहेत, त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही। आता झाकण ठेवायचे ह्याच्यावर। आता इथं छान शिजलेली आहे भाजी आणि डाळ पण एकदम छान शिजलेली आहे आणि गॅस बंद केला आहे आणि खाली घ्यायचे उतरून आता गॅसच्या आणि याच्यात 1 चमचाभर पीठ टाकून कालवून घ्यायचे। तोपर्यंत गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। आता ही बेसन पीठ टाकलेलं आहे मी 1 चमचाभर। आता हे मिक्स करून घ्यायचे। आणखीन लागलं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे। आता इथे बेसन पीठ एकदम छान असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता। आता गॅसवर कढई गरम झालेली आहे, 1 चमचा तेल टाकायचे आणि लगेच ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची थोडीशी। आता जिरे मोहरी तडतडलेस लगेच ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे। तर जी मी मोठा मोठा असा वाटलेला आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। 1 चिमूटभर हळद टाकायची भाजीला रंग येण्यासाठी आणि हिरवी मिरची टाकायची। तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे। लसूण जास्त काळपट तळून घ्यायचं नाही, थोडासा तळत आल्यावर लगेच ह्याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची। हळद टाकल्यामुळे भाजीला हिरव्या रंग येतो, छान हिरवागार, यासाठी मी इथं हळद टाकलेली आहे। आता ही भाजी छान मध्यम गॅसवर शिजवून घ्यायची। आता इथं छान अशी भाजी शिजत आलेली आहे, बघू शकता। चवीनुसार मीठ टाकायचे। आता ही भाजी तयार झालेली आहे, बघू शकता। तर एकदम छान अशी आंबट आणि एकदम चवदार लागते ही भाजी। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।